नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला वळूया आजच्या भागाकडे. अचानक झालेल्या ब्रेकच्या आवाजाने राधाने डोळे उघडले तर ती इंद्रनीलच्या मिठीत त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली होती. तिने त्याच्या चेहऱ्याकडे बघितले तर तो तिच्याकडे एकटक बघत होता. दोघांची नजरानजर झाली तरीही त्याने त्याची नजर हटवली नाही. आता तर त्याची नजर अगदी खोल खोल होत चालली होती अन ते एकमेकांच्या नजरेत कैद झाले. त्याचा डोळ्यांचा समुद्र अगदी भरती आलेल्या समुद्रासारखा प्रेमाने तुडुंब भरून गेला होता. त्यात कितीही खोलवर गेले, अगदी तळ जरी गाठला तरी तळापर्यंत फक्त प्रेम आणि प्रेम मिळाले असते. इतका तो राधाच्या प्रेमात पडला होता. त्याची ती प्रेमळ नजर पाहून तिचा चेहरा गुलाबी झाला आणि तिने लाजून पापण्या खाली झुकवल्या. त्या खाली झुकलेल्या तिच्या झुपकेदार पापण्या आणि लाजून लाल झालेला चेहरा पाहून त्याचे हृदय जोरजोरात उड्या मारू लागले. आत्ता या क्षणी तिला आपल्या हृदयात कैद करून असेच नेहमी जवळ, अगदी जवळ हृदयात सांभाळून ठेवावे असे काहीसे विचार त्याच्या डोक्यात चमकले. अरे देवा, काय हे विचार? त्याने एका हाताने तिची हनुवटी पुन्हा वर केली आणि तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागला. थोडे झुकून त्याने पार्टिशन बंद केले आणि तिच्या गालावरती ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श गालावर होताच ती लाजली, परंतु अचानक तिला काहीतरी आठवले. सर, आपण गाडीत आहोत. काकाही गाडीत आहेत. त्यांनी पाहिले तर काय विचार करतील? प्लीज. तिने ड्रायव्हर काकांकडे नजर वळवली. बिच्चारी, ते बघत तर नाहीत ना? खात्रीची करायची होती. तर मधील पार्टिशन तिला ऑन दिसले. सर, हे काय? तिने लाजून पुन्हा मान खाली केली. काय आहे ना, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि काकांनीही आपल्याकडे अजिबात पाहिले नसते, परंतु माझे हे लाजाळूचे झाड लाजून लाजून चूर झाले असते म्हणून पार्टिशन ऑन केले. त्याने आता तिच्या हनुवटीवर असलेला हात तिच्या गालावर ठेवला. गालावर रेंगाळत असलेली बट हळूवार तिच्या कानामागे सारली आणि रडून रडून खराब केलेले गाल हळूवार पुसले. आता गालावर असलेला त्याचा हात हळूवार तिच्या मानेवर जाऊन रेंगाळला आणि त्याने झुकून तिच्या ओठांवरती ताबा घेतला. सर, ती त्याला अडवणार. तिच्या तोंडातून ते शब्द त्याने बाहेर पडूच दिले नाहीत आणि तो तिला किस करू लागला. तो तिला हळूवार स्पर्श करत होता. त्याच्या स्पर्शात आज फक्त तिच्याप्रती काळजी होती आणि कसलाच अग्रेसिव्हपणा नव्हता. त्याचे ओठ तिच्या ओठांवर मोरपीस फिरल्यासारखे फिरत होते आणि तो तिच्या ओठांची गोडी चाखत चालला होता. त्याचा तो स्पर्श राधाला वेडावत होता.
तीही त्याला आत्ता प्रतिसाद देऊ लागली. तिच्या प्रतिसादाने तो सुखावला. आता तिच्या मानेवरील हात सैरभर पाठीवर फिरू लागला. अचानक त्याचा हात थांबला आणि तिच्या पोटात खड्डा पडला. तो त्याचा हात आता पाठीवर मागे बेल्टवर येऊन थांबला होता. त्याचा तो हात कितीतरी वेळा तिथे रेंगाळत होता. त्या स्पर्शाने तिचा रोम रोम शहारून उठला. अचानक कर्कश आवाजामागोमाग गाडी थांबल्याचे जाणवले. इंद्रनीलने वैतागत तिचे ओठ सोडले आणि गाडीच्या बाहेर बघितले तर गाडी त्याच्या पर्सनल पार्किंगमध्ये येऊन थांबली होती आणि ड्रायव्हर काका कधीच बाहेर उतरून गेले होते. सर, ऑफिस आले, राधा लाजून बोलली. तिचा लाजरा चेहरा बघून तो एवढेच काय ते उद्गारला. आता तिला सोडण्याचा मूड तर अजिबात नव्हता, परंतु आत्ता थांबावे लागणार होते. राहिलेले रात्री कंटिन्यू करू. मिश्किल हसत तिच्या गुलाबी झालेल्या गालावर ओठ टेकवत तो बोलला आणि ती पुन्हा लाजली. ऑफिसमध्ये येणार आहेस का, की अशीच लाजत गाडीत बसून राहणार आहेस? इंद्राने पुन्हा तिला विचारले. त्याची काहीही ऐकून न घेता तिने पर्स हातात घेतली. कोणी बघत नाही ना याची खात्री करून तेथून तिने धूम ठोकली. ऑफिसमध्ये येऊन ती आपल्या डेस्कवर जाऊन बसली. बऱ्याच दिवसांपासून एक्झाममध्ये बिझी असल्यामुळे तिला कामाकडे जास्त लक्ष देता आले नव्हते आणि इंद्राच्या स्पष्ट इन्स्ट्रक्शन असल्यामुळे राधा आणि ऋचा दोघींनाही जास्तीचे काम दिले गेले नव्हते. ऑफिसमध्ये सर्वांना माहीत होते की त्या पटवर्धन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील MBAच्या स्टुडंट आहेत आणि केवळ पार्ट टाईम जॉब करत आहेत. तिने डेस्कवर बसून आत्ता तिच्या डेस्क आवरायला घेतला होता. तेवढ्यात ऋचा येऊन तिच्या शेजारच्या डेस्कवरती बसली. खूप दिवसांनंतर आज ऑफिसचे दर्शन झाले. चला राधा मॅडम, कामाला लागा. ऋचा राधाकडे बघून बोलली. आजपासून नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू करायचे आहे. एक्स्ट्रा कामही करावे लागेल. सो बी रेडी. श्लोक नुकताच ऑफिसला आलेला होता. तो फोनवर बोलत कॉरिडॉरमधून पुढे गेला आणि पुन्हा अचानक मागे आला. राधा आता ऋचाच्या टेबलवरती कॉरिडॉरमधून पास होत असताना त्याला पुसटसे कोणीतरी बसल्यासारखे दिसले. आय विल कॉल यू लेटर म्हणत त्याने फोन ठेवला. सो वहिनी, तू पुन्हा ऑफिस जॉईन केलेस? गुड. तो ऋचाकडे पाहून बोलला. तो आलेला पाहून ऋचा पटपट काम करू लागली. हा, म्हणजे काम करत नसली तरी तसे दाखवू लागली. लक्ष तर पूर्ण या दोघांच्या बोलण्याकडेच होते. श्लोकच्या प्रश्नावर, हो श्लोक सर, आजपासूनच पुन्हा जॉईन केले आणि आत्ता 1 महिन्यासाठी तरी फुल टाईम ऑफिस करणार आहोत. राधा श्लोकला हसून बोलली. अरे वा, छान. श्लोकही हसून राधाला बोलला. ऋचाला आज इतक्या दिवसांनंतर ऑफिसमध्ये पाहून तो सुखावला होता. काही दिवसांपासून ती ऑफिसमध्ये दिसत नव्हती, तर तो काहीतरी हरवल्यासारखा दिसत होता. परंतु आज ऋचाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल आली होती
आणि चेहऱ्यावर आत्ता तरतरीही वाढली होती. सुकलेल्या झाडाला पाणी दिले की ते कसे लगेच टवटवीत दिसते. आता ऋचाच्या येण्याने तसाच तजेलपणा श्लोकच्या चेहऱ्यावर आला होता. आज ऋचाने ऑफ व्हाईट कलरची साधी कुर्ती आणि जीन्स घातली होती. ऋचा त्या साध्या कपड्यांमध्ये पण अगदी सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर कसलाच मेकअप नव्हता. होती फक्त नॅचरल ब्युटी आणि सादगी. तो इकडे वळून ऋचासाठीच आला होता. मग काहीतरी विषय नको का? नेमक्या त्याला एक्झाम्स आठवल्या आणि आपला आनंद लपवत, मिस ऋचा, तुमचे पेपर कसे गेले? त्याने ऋचाला विचारले. राधाला तर अगदी चांगले गेले आणि श्रेया आणि वेदिकाही बरे गेल्या म्हणत होत्या. पुढे संभाषण नेण्यासाठी तो पुन्हा बोलला. बाजूला आता स्टाफ आहे हे बघून तो फक्त राधा बोलला. वहिनी म्हणणे त्याने कटाक्षाने टाळले. तो थोडीही नजर न हटवता ऋचाच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत सर्व बोलत होता. श्लोकची नजर तिच्या चेहऱ्यावर रेंगाळलेली होती आणि त्याची ती डिस्पिरेट नजर पाहून ऋचाने तिची नजर पीसीकडे वळवून पीसीवर स्थिर केली. तो तिचा चेहरा बराच वेळ निहाळत आहे हे या तिच्या कृतीने त्याला जाणवले. तसे त्याने तिच्यावर असलेली नजर हटवली. तिला अनकम्फर्टेबल होईल असे त्याला मुळीच वागायचे नव्हते. धन्यवाद. या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. स्टोरी आवडत असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. माझ्या स्टोरीला तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. भेटूया लवकरच नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.